आजच्या दिवसातला कुठलाही वर्तमानपत्र तुम्ही बघा, पहिल्या पानावर सगळे जेई मेन्समध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळालेल्या मुलांची नावं आहेत. खरंय. आणि जेई मेन्स अशी एक्झाम आहे की त्याच्याबद्दल मला रिस्पेक्ट अशासाठी आहे, कारण तिथे रट्टेबाजी चालत नाही. तिथे ब्रिलियन्स लागतो, इंटेलिजन्स लागतो, हार्डवर्क, डेडिकेशन लागतं, डिसिप्लिन लागते. हो. आणि ही जे मुलांची नावं आली आहेत त्याने नक्कीच हा कोर क्रॅक केला आहे. ॲज अ पेरेंट प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या पण मुलांची नावं तिथे आली पाहिजेत. पण हा विचार करताना 1 मिनिट थांबा. कारण दिस कॅन बी वन वे ऑफ सक्सेस, बट इज दॅट द ओनली वे ऑफ सक्सेस? कारण तू ॲज अ पेरेंट जर का तू एक 100 तुझ्या मनातल्या सक्सेसफुल लोकांची नावं काढलीस, कारण या प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट गेल्या 10-20 वर्षामध्ये येत आहेत ना, तर त्या 100मध्ये किती असे लोक आहेत की ज्यांना अशा प्रकारचे मार्क मिळाले आहेत? 1%, 2%, 5%. मे बी. याचा अर्थ 95% लोक असे पण आहेत की ज्यांना अशा प्रकारचे मार्क्स मिळाले नाहीत तरी सुद्धा ते आयुष्यामध्ये सक्सेसफुल आहेत. मग ते सक्सेसफुल काय आहे, त्याचा सोर्स कोड काय आहे, हा तर नाही आहे ना. मग त्या सोर्स कोडमध्ये काय एक्झॅक्टली लागतं, त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचे स्किल्स आहेत, ते लोकांचे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करू शकतात का, ते त्या प्रकारे व्हॅल्यू क्रिएट करू शकतात का, ते स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून स्वतःचे उद्योग निर्माण करू शकतात का, किंवा स्वतःच्या स्किल्सवरती ते मोठे झाले आहेत का, खेळ असेल, सिनेमा असेल, अशा गोष्टींमध्ये. या सगळ्या गोष्टी बघितल्या तर तुमच्या एक लक्षात येईल की दिस इज अ वन वे ऑफ गेटिंग सक्सेस, बट दॅट्स नॉट द ओनली वे ऑफ गेटिंग सक्सेस. सक्सेस कॅन बी अचीव्ड थ्रू व्हेरियस अदर थिंग्स. आपण आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये त्या गोष्टींचा अंतर्भाव अजून केलेला नाही आहे, परंतु पालक म्हणून आपण याच्याबद्दल जागृत राहणं नक्कीच गरजेचं आहे.